सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मुक्त ज्ञानमोती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व ज्ञानरसिक शिक्षक बांधवांचे हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम. वेलकम. मी श्री रमेश गोविंदराव जाधव, प्राथमिक शिक्षक. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन या वेब सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करत आहे. माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वांनी अवश्य सबस्क्राईब करावा आणि ही वेब सिरीज असल्यास व्हिडिओ आपल्या मित्रांना, गरजूंना शेअर करावे. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन भाग 5 CC पार्ट 5 मूल्यमापन अभिलेखे वेब सिरीज यामध्ये आपण पहिल्या भागामध्ये सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन याविषयी माहिती पाहिली. त्यातच अध्ययन निष्पत्ती निहाय संपादनुक प्रगतीदर्शक तक्ता याविषयी माहिती पाहिली. मूल्यमापन अभिलेखे व्हिडिओ भाग 2 यामध्ये आपण अध्ययन निष्पत्ती निहाय प्रगतीदर्शक तक्ता कसा तयार करायचा आणि कसा बनवायचा याविषयी माहिती पाहिली. आजच्या या भागामध्ये आपण पुढील व्हिडिओ पाहणार आहोत. आज आपण मूल्यमापन अभिलेखे यामधील वेब सिरीज मधील पुढचा व्हिडिओ पाहणार आहोत. आज या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी संचयी नोंदपत्रक याविषयी माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी संचयी नोंदपत्रक यामध्ये RTE राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009 विषयी माहिती पाहणार आहोत. त्यानंतर विद्यार्थी संचयी नोंदपत्रक याची उपयुक्तता, त्याचे स्वरूप, जबाबदारी, यामधील नोंदी कोणकोणत्या करायच्या आहेत, त्यामध्ये वैयक्तिक आणि कौटुंबिक माहिती, विशेष नोंदी, विषयनिहाय प्रगतीच्या नोंदी, विद्यार्थी संचयी नोंदपत्रक हस्तांतरण आणि प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र देणे याविषयीची माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी संचयी नोंदपत्रक राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009 याविषयीची माहिती. बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क अधिकार अधिनियम 2009 RTE 2009 मधील कलम 9, कलम 29H आणि कलम 30(2) यात निर्देश केल्यानुसार व महाराष्ट्र बालकाचा व सक्तीचा शिक्षण अधिकार अधिनियम 2009 राज्य नियमावली 2011 मधील 23(ख) नुसार प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांसंदर्भात संचयी नोंदपत्रक ठेवणे आवश्यक आहे. विद्यार्थी संचयी नोंदपत्रकाची उपयुक्तता. विद्यार्थ्याच्या अध्ययनाशी संबंधित मूलभूत बाबींचे संकलन संचयी नोंदपत्रकात असणार आहे. या नोंदपत्रकाचे शिक्षक, पालक आणि पर्यवेक्षीय यंत्रणा या सर्वांना विद्यार्थ्यांची प्रगती जाणून घेण्यास मदत होणार आहे. विद्यार्थी संचयी नोंदपत्रकाचे स्वरूप. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र विद्यार्थी संचिका, विद्यार्थी संचयी नोंदपत्रक
बनवणं आवश्यक आहे. विद्यार्थ्याने शाळेत प्रवेश घेतल्यानंतर वर्ग शिक्षकाने त्याची वैयक्तिक आणि कौटुंबिक माहिती त्यामध्ये भरावयाची आहे. पुढील दरवर्षी वर्ग शिक्षकाने माहिती अद्ययावत करावयाची आहे. विद्यार्थी संचयी नोंदपत्रक याची जबाबदारी विद्यार्थी संचयी नोंदपत्रक भरण्याची जबाबदारी वर्ग शिक्षकाची आहे. हा अभिलेख सांभाळून ठेवण्याची जबाबदारी मुख्याध्यापक यांची आहे. विद्यार्थी संचयी नोंदपत्रक यामधील वैयक्तिक आणि कौटुंबिक माहिती. विद्यार्थ्याची वैयक्तिक आणि कौटुंबिक माहिती भरत असताना यामध्ये विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव, विद्यार्थी पत्ता यामध्ये मूळचा पत्ता आणि सध्या विद्यार्थी राहत असलेल्या ठिकाणचा पत्ता, संबंधित शाळेत येण्यापूर्वीचे शिक्षण, अंगणवाडीचे शिक्षण कुठे झाले आहे त्याची नोंद त्यामध्ये घ्यायची आहे. धर्म, जात संवर्ग, संपर्क क्रमांक, फोटो, दिव्यांग माहिती, दुर्बल घटकाचा तपशील इत्यादी वैयक्तिक माहिती यामध्ये भरावी लागणार आहे. विशेष गरजा, वंचित दुर्बल घटकांसाठी शासनाने पुरवलेल्या सुविधांचा तपशील यामध्ये द्यावयाचा आहे. कौटुंबिक माहितीमध्ये कुटुंबातील सदस्यांची नावे या ठिकाणी आपल्याला कोष्टक दिसतंय त्या कोष्टकानुसार आपल्याला द्यायचं आहे. त्यामध्ये वय, विद्यार्थ्याशी त्या कुटुंबातील सदस्याचं नातं, कुटुंबातील सदस्याने कितवीपर्यंत शिक्षण केलेलं आहे, कुटुंबातील सदस्य कोणता व्यवसाय करत आहेत, अशा पद्धतीचा तपशील या कौटुंबिक माहितीमध्ये द्यायचा आहे. यामध्ये फक्त आई वडील आणि त्यांची भावंड याचीच माहिती नोंदवणे आवश्यक आहे. जर एखादा विद्यार्थी दत्तक म्हणून एखाद्या कुटुंबाकडे गेला असेल तर त्या दत्तक पालक कुटुंबाची या ठिकाणी माहिती भरायची आहे. कुटुंबातील इतर सदस्यांची माहिती भरू नये. विद्यार्थी संचयी नोंदपत्रक यामध्ये काही विशेष नोंदी करावयाच्या आहेत. त्यामध्ये विशेष प्रगतीची नोंद, विद्यार्थ्यांमध्ये त्या इयत्तेमध्ये कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत, त्या विद्यार्थ्याची आवड कोणती आहे, छंद कोणता आहे आणि त्या विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व विकासातील असलेले गुण यामध्ये प्रत्येक इयत्तेमध्ये सत्र 1 आणि सत्र 2 यानुसार इयत्ता 1 ते 8वी पर्यंत दरवर्षी यामध्ये अद्ययावत करणे आवश्यक आहे. विशेष नोंदीमध्ये विशेष प्रगती, सुधारणा आवश्यक, आवड आणि छंद नोंदी. आवड आणि छंद यामध्ये विद्यार्थ्याच्या कला, क्रीडा, साहित्य इत्यादी संदर्भातील विशेष आवडी-निवडी, छंद यांच्या नोंदी करावयाच्या आहेत. व्यक्तिमत्व गुणविशेष नोंदी यामध्ये व्यक्तिमत्व विकासातील नेतृत्व गुण, सहकार्य इत्यादी संदर्भातील विविध पैलूंच्या नोंदी, मूल्ये, जीवन कौशल्य आणि गाभागट यांच्या अनुषंगाने वर्णनात्मक नोंदी करणे अपेक्षित आहे. त्यानंतर पुढच्या भागामध्ये विषय निहाय प्रगती, विद्यार्थ्याने इयत्ता 1लीत प्रवेश घेतल्यापासून ते प्राथमिक शिक्षण पूर्ण करेपर्यंत म्हणजे इयत्ता 8वी पर्यंत प्रत्येक सत्रनिहाय, सत्र 1, सत्र 2 यानुसार कोणत्या विषयामध्ये कशा पद्धतीची प्रगती केलेली आहे त्याची नोंद या विशेष प्रगती निहाय तक्त्यामध्ये घेणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यामध्ये विद्यार्थी प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्गामध्ये प्रत्येक सत्रानुसार किती दिवस उपस्थित होता, त्याची आरोग्यविषयक नोंदमध्ये वजन आणि उंची याची सुद्धा नोंद इयत्ता 1ली पासून ते प्राथमिक शिक्षण पूर्ण करेपर्यंत म्हणजे इयत्ता 8वी पर्यंतची नोंद या ठिकाणी करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याने प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर किंवा प्राथमिक शिक्षण पूर्ण होण्या अगोदर विद्यार्थ्याचे दुसऱ्या शाळेत स्थलांतर झाल्यास विद्यार्थी संचयी नोंदपत्रकाची मूळ प्रत संबंधित शाळेकडे हस्तांतरित करणे गरजेचे आहे. म्हणजेच एखादा विद्यार्थी इयत्ता 1लीमध्ये ज्या ठिकाणी प्रवेश घेतला आहे ती शाळा सोडून प्राथमिक शिक्षण पूर्ण म्हणजेच इयत्ता 8वी पूर्ण होण्या अगोदर जर ती शाळा सोडून दुसऱ्या शाळेत स्थलांतर होत असेल, शिकण्यासाठी जात असेल तर त्याचे विद्यार्थी संचयी नोंदपत्रकाची मूळ प्रत शाळा सोडल्याच्या दाखल्याबरोबर संबंधित शाळेने त्या शाळेकडे
हस्तांतरित करावयाची आहे म्हणजे द्यावयाची आहे. विद्यार्थ्याने प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला प्रमाणपत्र देण्यासाठी विद्यार्थ्याचे संचयी नोंदपत्रक आधार असणार आहे आणि संचयी नोंदपत्रकाच्या आधारेच विद्यार्थ्याला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्राथमिक शिक्षण पूर्तता प्रमाणपत्र असं त्याला आपण म्हणतो. यामध्ये विद्यार्थ्याने इयत्ता 1ली पासून ते इयत्ता 8वी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याची नोंद करून ज्या शाळेत तो इयत्ता 8वी पास झालेला आहे त्या शाळेच्या मुख्याध्यापकाने सही आणि शिक्का करून तो प्रमाणपत्र प्राथमिक शिक्षण पूर्तता प्रमाणपत्र म्हणून विद्यार्थ्याला द्यावयाचा आहे. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी संचयी नोंदपत्रक याविषयी माहिती पाहिलेली आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना, शिक्षक बंधू भगिनींना शेअर करायला आणि माझा मुक्त ज्ञान मोती हा YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.